स्वतः स्वतः कर्णधार आणि यांना मात्र शाबासकीची कैवल्याला देखील थाप दिली जाते आणि सामनावीराचा पुरस्कार ठरले जात आहेत ते खेळाडू आहेत सूरज वरणकर. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला अविनाश सर तर या स्पर्धेमधून बरेचसे तारे सितारे नौके बॉलर आपण कैवल्याचा विचार केला तर भविष्यात कैवल्य या नावावर तुम्हाला जरूर गर्दी पाहायला मिळेल. कैवल्य हे नाव तुम्हाला या गवळी प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये आणखीन उज्ज्वल होताना जरूर पाहायला मिळेल. ज्या पद्धती तिची गोलंदाजी आहे व्हेरी वेल प्लेड. चला पुढच्या मॅचकडे जाऊया जी तोरणा बाजीगर आणि अजिंक्यतारा ब्लास्टर्स या दोन संघामधील हाय व्होल्टेज ड्रामा डू ऑर डाय. कारण दोन्ही संघाचा जर आपण विचार केला तर मागच्या दोन्ही मॅच मध्ये एक विन आणि एक लॉस अशा येस दोन संघामधील लढत आहे. दोन्ही संघाचा 12th मॅच पुन्हा एकदा नाहीये. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती आहे. सर मात्र आमच्याकडे ग्रीन सिग्नल देत आहे. सामन्याला मात्र सुरुवात होते. नक्कीच गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो हिमांशू आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी करेल तो एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो सूरज असेल. मोठा फटका प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय पहिल्या चेंडूवरती. पंचांचा मात्र डिसिजन येतोय चौकार. सीमारेषे पार कडकडीत चौकार. भूषण एक प्रतिनिधी तुमच्या संघाचा मात्र आमच्याकडे द्यायचा आहे. विनंती करतो. सूरज स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो सूरज आणि नॉन स्ट्राईकला आहे तो रोशन. गोलंदाजी मार्कवर सज्ज. मोठा प्रहार केलाय सूरजने आपल्या बॅट मधून. आता मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय पण मात्र अपयशी ठरला जातोय. चांगला झेल मात्र जेच केला आणि सूरजचा खेळ मात्र संपुष्टात आणलाय. तो क्षेत्ररक्षक आहे तो अल्पेश कासार. मानावा लागेल महत्वपूर्ण सर भूमिका निभावतोय. दिशा सर जर पाहायला मिळाले अक्षय खेडेकर नंतर क्षेत्ररक्षकाचा महत्वाची भूमिका पाहायला मिळते ते या खेळाडूकडून डीजे. येस थँक्यू. अप्रतिम शेल अक्षरशः ग्राउंड कव्हर केलं. अल्पेश कासार अफलातून फील्ड आणि जसे बॉलवरती धावत आले कॅच कॅरी केला कारण ही मॅच महत्वाची आहे. डू ऑर डाय. संघाचे आयकॉन खेळाडू प्रणय मैदानाच्या आतमध्ये आलेत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. दुसऱ्याच्या पहिल्या चेंडूवरती दोन चेंडूचा खेळ संपत असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. महत्वाची मॅच आहे आज. दोन्ही संघाच्या डगआउट मधून या मॅच वरती नजरा असणार आहेत कारण आपण एका बाजूला पाहिलं तर अजिंक्यतारा ब्लास्टर्स हा संघ 2 मधील 1 विजय आणि दुसरा पराजय आणि या दुसऱ्या बाजूला पाहिलं तर
अजिंक्य माफ करा तोरणा बाजीगर यांचाही एकंदरीत त्याच पद्धतीचा या स्पर्धेमधला खेळ राहिलाय, त्यामुळे दोन्ही संघाला जिंकणं इज मच निडेड. नो बॉलचा इशारा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 जो नो बॉल इंडिकेट करतो म्हणजे पुढचा चेंडू येईल फ्री हिट. इथे थोडस स्लो ठेवला होता मात्र बराचसा बाहेर आहे. आणखीन एका व्हाईट बॉलचा इशारा. सेवन ऑन द स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. 3 षटकाची लढत. पॉवर प्लेचा खेळ सुरू. स्ट्राईक एंडला संघाचा आयकॉन. यावेळी बॉलला उडवलंय. खेळाडू बॉलच्या मागे चाललाय. नो मॅन्स लँड मध्ये सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा इथे प्रयत्न झालाय. येस 2 धावा कंप्लीट. आणि अविनाश सर तुम्ही प्रणयला पाहाल तर एक अशा खेळाडूची आठवण करून देतो अगदी भिवंडी मधील जयेश पाटील यांना तुम्ही पाहाल तर जयेश पाटील सारखा थोडंसं मी म्हणेल की बॉडी लँग्वेज आहे, स्टान्स देखील तसाच आहे आणि लुक वाईज पाहिलं तर अगदी जयेश पाटील यांची आठवण करून देणारा खेळाडू आहे. नक्कीच जयेश पाटीलची आपण आठवण करून दिली. त्याचप्रमाणे मात्र फलंदाजी करण्याचा मानस ठेवतोय, पण मात्र निर्धाव चेंडूची सांगता करतोय युवा स्टार गोलंदाज तो म्हणजे हिमांशू. शाबासकीची थाप देखील दिली जाते हिमांशू या गोलंदाजाला. प्रणय सारख्या मात्र फलंदाजाला सर स्तब्ध ठेवलंय. हिमांशू काते आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये या खेळाडून आपली नावाची दखल घेण्यास भाग पाडले. शेवटचे फुलटॉस बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. यस यावेळी चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. प्रणय यांच्या बॅटमधून मच निडेड वेलकम 4 चौकार. नक्कीच ही थोडीशी मिस्टेक झाली क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचा मात्र फायदा झालाय तो या संघाला. एक जरा चेंडू अडवला असता तर मात्र एक धाव खर्ची झाली असती, पण मात्र प्रयत्न अपयश सक्सेसफुल झाले नाही या क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचा मात्र संघाला फायदा झाला. 4 धावा मिळतात. संघाची वाढती धावसंख्या मात्र होती ती 13. गोलंदाजी मार्कवर सज्ज हिमांशू अगदी चेंडू हाताळतोय. पाहूया त्याला सामना करेल तो प्रणय. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होते म्हटलं जाताना बाहुबली मधला खटप्पा आणि गोलंदाजी मात्र अचूक टप्पा आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र धाव संख्या होते ती 13. डीजे थँक्यू. आता मात्र गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः ज्याला सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता तो गोलंदाज मात्र सज्ज होतोय तो विकी रिकामे. त्याला सामना करेल एक रोशन वाजे हड म्हणून फलंदाज ज्याला ओळखलं जातं. आतापर्यंत रोशन वाजेला जर पाहिलं ना तर नॉन स्ट्राईकला उभा होता पहिला षटक. आता मात्र आपल्याकडे स्ट्राईक आले आणि विकेटच्या गोलंदाजीवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच प्रयत्न करतोय पण तो मात्र असफल प्रयत्न होतोय आणि वर्चस्व करतोय तो विकी रिकामे गोलंदाजीतून. निर्धाव चेंडूची सांगता करतो. सर तुम्ही सांगत असतात आम्ही पण देखील सांगतो की स्ट्राईक एंड आलेल्या फलंदाजाला आत्मविश्वासाने पाठवलं जातं. तो आत्मविश्वास आपल्याला पणाला लावायचा असेल तर 1-2 मोठे फटके सामन्यामध्ये आणावे लागतील. सिंगल डबल तितकेच महत्वाचे. तुम्हाला कमीत कमी डॉट बॉल हे मैदानावरती खेळावे लागतील. तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. यावेळी पहा यावेळी आखू टप्प्याचा बॉल टायमिंग प्रॉपर ताकदीचा वापर आणि चेंडू रे केलाय हा वाई सफर या बॉलवरती. बॅटर रोशनच्या बॅटमधून षटकार. येस डीजे. येस थँक्यू सो मच. सचिन गायकर तुम्हाला विनंती आपण प्लीज व्यासपीठावरती या. आणखीन एक चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून 1 बाउन्स. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार.
पंचांचा इशारा येतोय 4 धावांसाठी. यावेळी आहे चौकार. विकीच्या अगेन्स्ट यावेळी रोशननं मात्र हल्ला बोलायला सुरुवात केली आहे. षटकार दन चौकार. या षटकातील चौथा बॉल पॅडवरती राहिला. बॉल निघून चाललाय लॉंग लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी गोशांकित झोन आहे का, तर यस, जो गोशांकित झोन मध्ये 1 धाव मिळेल. या एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदलाव होत असताना धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 24च्या घरामध्ये. 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. एक महत्वाची मॅच दोन्ही संघाच्या दृष्टीनं आपण जर पाहिलं तर डू और डाय करो या मरो, अभी नाही तो कभी नाही. जिंकलो तर टिकलो, त्यासाठी जिंकावंच लागेल. टिकण्यासाठी जिंकणं हे महत्वाचं आहे. यावेळी मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन. बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवला. आणखीन एक षटकार. येस, थँक्यू. आता डीजे देखील मॅच मध्ये रंगत आणण्याचं काम करतो. त्यांच्या माध्यमातून देखील गाणी जरूर अशा पद्धतीने ऐकायला मिळतील. इथे जर पाहिलं तर रोशन वाजे आता 6व्या गिअर वरती बॅटिंग करतोय. येस, यावेळी कडा घेत असताना बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. तिथे फक्त एक सिंगल धाव, एकापेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. म्हणजे 1 धावेनं स्कोर कार्ड मध्ये इजाफा होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावाचा आकडा 31 म्हणजे 31 धावा. ओव्हर क्रमांक 3 ला सुरुवात होण्या अगोदर पुन्हा एकदा डीजे आणि संगीत. हल 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 हल. थँक्यू डीजे. धाव संख्या मात्र होते ती 31. 12 चेंडू 31 ही धाव संख्या होते. प्रणयला मात्र स्ट्राईक द्यावी लागेल, ती म्हणजे रोहन वाजे यांना. रोहन वाजे मात्र सर आज जर पाहिलं तर आता वादळ हे मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये त्याला 7 मिळते. चौकार षटकारांची आतिषबाजी होते. गोलंदाजी मार्क सज्ज होते. तर अल्पेश ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाण्याची वाट पाहत आहेत आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाते. 1 धाव मिळते आणि एकेरी धावेबरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावते. धाव संख्या मात्र होते ती 32. आता जर आपण पाहिलं तर रोशनला स्ट्राईक पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न इथे तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. शेवटचे 5 चेंडू शिल्लक राहिलेत. धाव फलकावरती तब्बल 32 धावा, 32 लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना पूर्ण बाजीगर या संघाची. महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये तुम्हाला चमकावं लागेल. या बॉलला सोडलंय, पंचांचा इशारा येतोय. आणखी एक अवांतर धाव. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 आणि या 22 अंतर्गत हा व्हाईट बॉल आहे असं मला कळवलं. म्हणजे एक एक्स्ट्रा धावेने रणसंख्या 33 च्या हार्दिक पांड्याचा आपण उल्लेख केला. त्या खेळाडूचा जर्सी नंबर 33 सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती. स्लो केलं बॉलला. यावेळी नटराज मुद्रा स्टाईल. बॉल भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर. आयकॉन प्रणयच्या बॅट मधून यावेळी 4 रन चौकार. थँक्यू डीजे. थोडस कॉल देतोय पुरंदर केसरी आणि शिवनेरी धुरंधर या दोन्ही संघाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिवनेरी आणि पुरंदर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण मात्र नाणेफेकीसाठी यायचं आहे. जितू मागावकर कर्णधार यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. गोलंदाजी मार्को सज्ज आहे. अल्पेश कासार यांचा मात्र प्रणय चांगला समाचार घेत आहेत. पंचांकडे कदाचित आपल्या खेळाडू चांगली प्रतिनिधी खेळाडू कृती करतोय त्याला मात्र स्ट्राईक दिली जाते आणि आत्महत्या मात्र करावी लागते ती प्रणयला. बॅक टू पॅव्हेलियन. प्रणय वर्चस्व केलंय ते गोलंदाजीतून अल्पेश कासारने. सर एखाद्या जमिनीचा हिस्सा पाहिला ना सर तर एखादा छोटा मोठा भाऊ कोणाला देत नाही आहे, पण क्रिकेट मात्र 7 मिळते क्रिकेटमध्ये. कारण चांगली फलंदाजी पाहायला मिळते ती रोशन वाजे यांच्या माध्यमातून. अगदी चौकार षटकारांची आतिषबाजी झाली. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होते तो प्रितेश आणि हा हाणामारीचा षटक आहे, शेवटचा षटक आहे म्हणजे रिक्स तर घ्यावीच लागेल आणि तो घेण्याचा प्रयत्न देखील करतोय. अगदी रोहन वाजे वैयक्तिक त्याची देखील धाव संख्या होते ती 18.
म्हणजे मानावं लागेल. मापक अशी संघाची जेव्हा गरज होती त्याचप्रमाणे मात्र फलंदाजी करताना सर पाहायला मिळतोय. तो म्हणजे फलंदाज आहे रोशन वाजे. मानावं लागेल. डीजे नक्कीच अगदी आपल्या मोठ्या भावाची देखील खेळी पाहतायत अगदी स्टेज कडून. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. जातोय बॅक टू बॅक दुसरा षटकार सीमारेषे पार. छत्रपतीचा छावा आणि संघाला मिळते 6 धावा. या 6 धावेबरोबर वाढती धाव संख्या होते ती 49 हो मानावं लागेल. अगदी 3 षटकांचा मात्र सामना चालू असताना मात्र धाव संख्या सर मानावी लागेल. ऑन द फायर हाईच रेकॉर्ड होतं या संघाकडून. आजच्या टुर्नामेंटचा हाय स्कोर पाहायला मिळतोय. हो तिसरा षटकार देखील होतोय काय पण सीमारेषेकडे चेंडू जातात. क्षेत्ररक्षण मात्र झेल घेतोय आणि रोशन वाजे यांचा खेळ मात्र संपुष्टात आणतोय. 8 बॉल मध्ये 30 धावांची अफलातून इनिंग. रोहनचा खेळ आवडला असेल तर चला एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अक्षरशः प्रेक्षकांची मनं जिंकली, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. रोशन याला आपण बॅटिंग करताना पाहिलं. अफलातून बॅटिंग. 49 म्हणजे 50 धावा आता करायच्या आहेत जिंकण्यासाठी. मी म्हणेल की विनयजी महाडिक यांच्याकडून आता मात्र एटीएम उघडले गेले. आतापर्यंत 100-500 रुपयाची रोख रक्कम लागत होती. आता मात्र रोशन वाजे यांना मात्र संघ मालकांकडून विनय माडिक यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाची रोख रक्कम दिली जाते. धन्यवाद. आपण पुढील स्पर्धेतील अगदी सामन्याकडे जाणार आहोत. पुढील होणारा सामना असेल तो म्हणजे पुरंदर आणि शिवनेरी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. जितू मागावकर यांना विनंती करतो शेवटचं कॉल असेल आपण, नाहीतर आपल्याला देखील दंडित केलं जाईल. पुरंदर आणि शिवनेरी. निशांत सर आज जर पाहिलं ना कमीत कमी 40 हा टार्गेट ठेवला जातोय. हाईस्ट रेकॉर्ड होता. आता मात्र तब्बल 49 ही धाव संख्या होते. म्हणजे जसे जसे संध्याकाळ होते तशी सामन्यामध्ये रंगतदार मजा पाहायला मिळते. आणि रोशनने मात्र एकेकी खेळी खेळली. 49 तब्बल धाव संख्या ही होते आणि त्याच्यामध्ये त्याची वैयक्तिक धाव संख्या होते ती अगदी 30. 8 चेंडू मात्र हाताळले गेलेत आणि 30 ही धाव संख्या. ज्यावेळेस संघ जेव्हा संकटात होता तेव्हा संकटमोचक म्हणून जर कोण उभा राहिला असेल तर हा रोशन असेल. आणि तब्बल त्याला संघ मालकांकडून देखील 1000 रुपयाची रोख रक्कम लागली जाते. कदाचित ते दोन्ही सख्खे भाऊ एका संघाकडून खेळतायत. हा मोठा भाऊ मात्र दुसऱ्या संघाकडून खेळला जातोय. आणि नक्कीच पुढल्या वर्षी याच्यावरती देखील मोठी बोली असेल. एका बाजूला कैवल्य मात्र चांगली गोलंदाजी मधून पाहायला मिळतं या लिंक मध्ये. आमचे लंके तुम्हाला दादा साहेब नक्की वाट पाहतायत की आमचा देखील संघ बाकी आहे. उद्यासाठी जाकी ये तो ट्रेलर है, पिक्चर तो अभी कल पूरा रिलीज होने वाला है. चला जितूजी महागावकर तुम्ही प्लीज थोडंसं घाईनं टॉस साठी या. बघा कंपल्सरी आहे इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं. त्यासाठी तुम्हाला विनंती आहे थोडंसं आता धावत या. धावत आलात तर आम्हालाही बरं वाटेल. चला बिग बॅटल बिग मॅच आणि हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुरुवातीला धावा आल्या नाहीत त्यानंतर वळूयात नाणेफेकीकडे. आता पुढील होणारा सामना असेल शिवनेरी धुरंधर विरुद्ध पुरंदर केसरी. तर नाणेफेकीचा कौल केला जाईल मान्यवरांच्या हस्ते, प्रसाद साबळे यांच्या हस्ते. हेड कॉल. नाणेफेकीचा कौल मात्र पुरंदर केसरी या संघाने जिंकलाय. आपला निर्णय काय असेल करणारा जितू महागावकर? आमचा गोलंदाजीचा निर्णय असेल.
नक्कीच पुरंदर केसरी या संघानं प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय शिवनेरी धुरंदर या संघाला. कमीत कमी किती धावसंख्येवरती तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न कराल? आमच्या समोर जो संघ आहे तो बलाढ्य आहे. सचिन गायकर सारखा खूप मोठ्या लेवलचा बॅट्समन आहे, रोहन आहे, रोहित आहे. त्याच्यामुळे आम्ही कमीत कमी 24-25 वर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणार. समोरचा जो संघ आहे तो आक्रमक नावाजलेला आहे. तर आपण जे शिवनेरी धुरंदर हा संघ आहे तर आपण कमीत कमी जास्तीत जास्त किती धावसंख्येचं आव्हान ठेवाल पुरंदर केसरी या संघासमोर? 35-40चा टार्गेट ठेवू, कारण चांगली बॅटिंग लाईनअप आहे पुरंदर केसरीकडे आणि चांगली बॉलिंग लाईनअप सुद्धा आहे. प्रयत्न करू, चांगला गेम खेळू, क्रिकेट खेळू. विन लॉस होतच असते, चांगलं क्रिकेट खेळलं तर विन होऊ, प्रयत्न चांगले करू. नक्कीच दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा आणि मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद. वे टू कॉम्बॉक्स. वेलकम बॅक सर्वांचं या मॅच मध्ये सहर्ष स्वागत. रोशन वाजे विपक्ष अजिंक्य कासार, दोन खेळाडूंमधला बॅटल. वॉटर शॉट क्लासिकल फटका होता, मनगटाचा खूप चांगला वापर केला, त्याच्यानंतर पॉवर जनरेट केली. मात्र बॉल मध्ये देखील तेवढाच दम होता. खोलवर टप्प्याचा बॉल अलांग तो कार्पेट. आणि या संपूर्ण सामन्यामध्ये अविनाश सर आपण पाहिलं तर चर्चा फक्त एकच नावाची आहे आणि तो म्हणजे रोशन. बॅटिंग करत असताना रोशन, गोलंदाजी करत असतानाही आपल्या नावाप्रमाणे आतापर्यंत या मॅचला त्यांनी रोशन केलंय. वैयक्तिक जर आपण विचार केला तर 30 या धावसंख्येवरती त्यांनी खेळ केला. यावेळी गुडघा टेकवला होता जरूर, बॉल हवेमध्ये आहे, प्रॉपर टायमिंग नाही झालं, नो मॅन्स लँड, तिथून एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेनं रणसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचते 3च्या घरामध्ये. लेकिन अजिंक्य तोपर्यंत मैदानामध्ये आहे ना, तोपर्यंत सामन्याला कलाटणी देऊ शकतो. त्याच्याकडे ती काबिलियत आहे, त्याच्याकडे आत्मविश्वास आहे. संकट आलेल्या संकटाला मात्र आपल्या छातीवरती कसं पेलायचं हे त्याला मात्र माहिती आहे. तो नक्कीच प्रयत्न करेल. पाहूया, प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय पण मात्र असफल ठरला जातोय. निर्धाव चेडूची सांगता होते. आजचा जर दिवस संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहिलं ना तर एकच नाव मात्र प्रत्येकाच्या मुखामध्ये आहे, तो म्हणजे रोशन वाजे. 13 मध्ये 47 धावा करायच्या आहेत आणि अविनाश सर काही दिवसापूर्वी इनामपुरीमध्ये असाच एक सामना पाहिला होता. 18 मध्ये 63 ची गरज असताना सूरज पाटीलनं मॅच जिंकवली आणि तब्बल 1,30,000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला त्या मॅच मध्ये मिळालं होतं. बॅकफुटला गेले, जागा बनवली, बॉल स्वीपर कव्हर रिझन मध्ये सीमारेषेच्या बाहेर. यावेळी येतोय चौकार. नक्कीच आता तब्बल आवश्यकता असेल ती अजिंक्य तारा या संघाला 12 चेंडू आणि 43 या धावसंख्येची आवश्यकता आहे. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल आहे. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो सूरज गायकर. अनुभवी गोलंदाज आहे, त्याला सामना करेल विकी रिकामे. विकी रिकामेने देखील एक सामना वीराचा पुरस्कार घेतला गेलेला आहे. खेळाडू आहे आणि त्याच्याकडे ती काबिलियत आहे मोठे फटके खेळण्याची, 1-2 सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट करण्याची, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव मिळते. एकेरीचा दुसऱ्या रूपांतर करत नाही, थोडंसं स्तब्ध झालंय आणि अजिंक्यकडे मात्र स्ट्राईक रोटेट होते. सर मॅच अजूनही शिल्लक आहे, कारण दोन्ही खेळाडू पाहिलं तर एका बाजूला विकी या संघाचा एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू, दुसऱ्या बाजूला अजिंक्य कासार या संघाचा एक आक्रमक खेळाडू आणि तिसऱ्या बाजूला गोलंदाज जर आपण पाहिलं त्यांच्याकडेही दमकम. त्यामुळं एक मॅच जरूर प्रेक्षकांना मनोरंजक पाहायला मिळेल. हवेमध्ये बॉल आहे, दोन खेळाडू हवे अगदी पाहिलं तर झेल टिपलाय, महत्वाचा हादरा लागतोय. बॅटिंग करत असताना अजिंक्य तारा ब्लास्टर संघाचा अजिंक्य कासार बाद गॉन. नक्कीच या स्पर्धेला दिशां जर पाहिलं ना तर या लिंकला तब्बल 20,000 रुपयाची रोख रक्कम दिली गेलेली आहे. ते सन्माननीय आदरणीय स्टेजवरती विराजमान आहेत, ते म्हणजे मिथुन दादा पवार साहेबांच्या माध्यमातून आम्हाला दिले गेले. धन्यवाद. लाख मुलाचं सहकार्य केले गेले, कारण एखादी वस्तू दिली जाते पण आर्थिक सहाय्य करणं एक मोठं धाडस असावं लागतं. गोलंदाजी मार्कवर सज्ज सूरज, मोठा फटका खेळण्यामध्ये दुसरा हादरा बसतोय काय पाहूया. सूरज झेलच्या खाली, ही चुकी करणारी मोठा हादरा बसला जातोय तो अजिंक्य तारे या संघाला. बॅक टू पॅव्हेलियन.
प्रितेश डीजे. सॉरी, हिमांशूला मात्र बॅक टू पॅव्हलियन जावं लागतंय आणि गोलंदाजी मात्र वर्चस्व करताय. एका बाजूला रोशनने चांगली गोलंदाजी केली, त्याच्यानंतर अगदी सूरज देखील त्याच पद्धतीने सर गोलंदाजी करताना पाहायला मिळतंय. अगदी पहिला चेंडू 1 धावसंख्या खर्ची केली, दुसऱ्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट, तिसऱ्या चेंडूवरती देखील महत्वपूर्ण विकेट. आता मात्र चौथ्या चेंडूवरती हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे आणि तब्बल 251 रुपयाचं पारितोषिक देखील आहे हॅट्रिकला, ते म्हणजे अभिनंदन नटे साहेबांच्या माध्यमातून. स्पर्धेची पहिली हॅट्रिक आणि हॅट्रिकची संधी आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सूरज गायकर. हॅट्रिक बॉलला उडवलंय, गॅप मधून निघालाय, स्क्वेअर लेगला खेळाडू या बॉलसाठी तैनात. फक्त एक सिंगल धाव, एकेपेक्षा आधी काही मिळणार नाही. आणि आता सिच्युएशन अशी आली की एके दुक्के से दाल नाही गणले वाले. आता तुम्हाला बिहिट करावे लागतील. काउंटर अटॅक, मोठे फटके, हवाई हल्ले, प्रति हल्ले, हे सर्व काही मैदानावरती करावं लागेल. कारण जिंकलात तर टिकलात, हे वाक्य तुम्ही कायम लक्षात ठेवा या मॅच मध्ये. यावेळी हवेमध्ये बॉल, उंची जास्त आहे, लांबी नाही आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहेत. पुन्हा एकदा जजमेंट चुकलं. 2 धावा आल्यात. या 2 धावेनं नुकसान फारसं नाही आहे. मात्र क्रिकेटचा खेळ हा सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ आहे. त्यामुळे प्रत्येक बॉलवरती आपण बेसावध असून चालत नाही, सावध असणं गरजेचं आहे. कारण जिवंत माणसाची निशाणी आहे सावध असणं. आणि सध्याच्या घडीला पाहिलं तर विकी खूप चांगला खेळ करतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्लोवर अँड क्लेवर, थोडासा स्लो बॉल केला, गती कमी केली, बीट केलं. षटक क्रमांक 2चाही खेळ संपलाय. अंतिम षटकाला प्रारंभ होण्या अगोदर पुन्हा एकदा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक मध्ये ऐकूया डीजेला. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो आजच्या दिवसातील जो स्टार गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा कैवल्य गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. त्याला मात्र सामना करेल फलंदाजीतून अथर्व. 6 चेंडू आणि आवश्यकता आहे ती. सॉरी, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो श्लोक. त्याला देखील एक सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळालाय आणि 6 चेंडू तब्बल आवश्यकता आहे. 39 स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय पण मात्र असफल ठरला जातोय तो अथर्व. एका बाजूला पाहिलात तर अथर्व, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर श्लोक. अचूक गोलंदाजी पाहायला मिळते श्लोकच्या माध्यमातून. सर, मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू येणाऱ्या 5 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. आणि हे जर आपण एकंदरीत कॅल्क्युलेशन पाहिलं तर मापात न बसणारं कॅल्क्युलेशन आहे. 5 मध्ये 39 बनत नाहीत. मात्र पुन्हा एकदा क्रिकेट इज अ गेम ऑफ अनप्रडिक्शन. यावेळी बॉलला उडवलं आणि तिथे जर आपण पाहिलं तर लोमॅन्स लँड मध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल. कोणत्याही प्रकारची जोखीम नाही घेणार कारण निर्धारित 4 चेंडू शिल्लक राहिलेत. 4 मध्ये 38 या धावा बनण्यासारख्या नाहीये. त्याचा पुन्हा एकदा उल्लेख जरी आपण केला तरी एखादा खराब बॉल मॅचचं जरूर चित्र बदलण्याच्या दखल घेतो. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो श्लोक. त्याला मात्र सामना करेल विकी रिकामे. विकीकडे काबिलियत आहे. जरी आम्ही पराजयाकडे वाटचाल करत असलो तरी देखील मोठे फटके खेळावे लागतील पण नाही. 1 धाव मिळते. 1 धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय कारण धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 13. कारण गुणाकार भागाकार केला तरी सरी क्रिकेटमध्ये मात्र हे गणित बसणं अशक्य आहे. तोरणा बाजीगर या संघानं अक्षरशः बाजीगर सारखा मॅच मध्ये खेळ केला. सुरुवातीला धावा आल्या नाहीत. रोहन वाजे नावाचं वादळ मैदानावरती आलं. रोशन वाजे नावाचं वादळ जरूर मैदानावरती आलं, होत्याचं नव्हतं केलं. आणि त्या वादळामध्ये मी म्हणेल की पूर्णच्या पूर्ण अजिंक्य तारा, ज्याच्या नावामध्ये जरी अजिंक्य असलं तरी रोशननं अक्षरशः अजिंक्य ताराला नेस्तानाभूत करत असताना या मॅच मध्ये आपली पकड इतकी मजबूत बनवली की आता दबावाखाली संपूर्णपणे झुकलेला दिसतोय अविनाश सर का अजिंक्य तारा ब्लास्टर्सचा संघ. डगआउट मधून जर पाहिलं ना तर एकच नाव फक्त सगळ्यांच्या मुखात आहे, ते म्हणजे रोशन वाजे. मानावं लागेल या गोलंदाजाला, श्लोकला. युवा स्टार गोलंदाज आहे. युवा स्टार फलंदाजाला मात्र स्तब्ध ठेवलंय. आतापर्यंत तब्बल चेंडूचा सामना होतोय तो 5 आणि एक निर्णायक चेंडू. कंजूशी गोलंदाजी जर पाहायला मिळाली असेल ना तर अगदी या संघाचीच म्हणजेच
तोरणा बाजीगर या संघाची. पहिला चेंडू गोलंदाजाने हाताळला, षटक हाताळला, 7 ही धावसंख्या खर्ची केली. दुसरा सूरज गायकरने हाताळला, 4 धावसंख्या खर्ची केली. आता मात्र श्लोक गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू आहे. किती धावांपर्यंत मजल मारतोय, अगदी धावा मात्र खर्ची केले गेले आहेत त्या 3, म्हणजे कंजूशी गोलंदाजी मानावी लागेल. आणि त्याच्याबरोबर विजयी संघ ठरतोय तो तोरणा बाजीगर हा संघ. तोरणा बाजीगर संघासाठी हा विजय तेवढाच मोठा होता कारण 35 धावांना हा संघ जिंकलाय. त्यामुळे आता पॉइंट टेबलच्या रेसमध्ये नेट रन रेट याच्यामध्ये जरूर या 35 धावांची भर होईल. नेट रन रेट मध्ये काही प्रमाणात या संघालाही तेवढासा दिलासा मिळेल. पुढची मॅच सुरू होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. रोशन, चला मॅन ऑफ द मॅच साठी लगेच या. तुम्हाला देखील या ठिकाणी आपण सन्मानित करूयात. तब्बल सामनावीराचा पुरस्कार जातोय रोशन